उरणमधील JNPAच्या चौथ्या बंधाराला जोडणाऱ्या उड्डाणपुलाजवळील रस्ता अचानक खचल्याची धक्कादायक घटना करळ परिसरात घडली। राष्ट्रीय महामार्ग 4B व राज्यमार्ग 54ला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्यानं वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे। यामुळे नुकत्याच सुरू झालेल्या प्रकल्पाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। प्रशासनाकडून तातडीनं दुरुस्तीचे काम सुरू असून मनसेकडून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे। काही दिवसांवर रत्नेश्वरी देवी जत्रा असल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। शिवसेनेचे पदाधिकारी मनोज कुमार शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी कार्यकर्ता बैठकीत हा निर्णय जाहीर केला। नगर परिषद निवडणुकीतील पराभव आणि पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली। गद्दारी करणाऱ्यांना पक्षात स्थान नाही असा इशाराच यावेळी राजाभाई केणी यांनी दिला। कार्यकर्त्यांनी या निर्णयाला एकमुखी समर्थन दर्शविले। लवकरच नवीन तालुका प्रमुख व शहर प्रमुखांची नियुक्ती होणार असून संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। पेण तालुक्यातील वाशी येथील सुमारे 1000 वर्षे जुने जगदंबा भवानी देवी मंदिराच्या यात्रोत्सवाला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शिवकालीन वारसा लाभलेले हे देवस्थान नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे। पोर्तुगीज व मोगल काळातही सुरक्षित राहिलेल्या या मंदिराला ऐतिहासिक महत्त्व आहे। दुमजली रचनेतील मंदिरात दर्शन मंडप, सभामंडप व गर्भगृह अशी आकर्षक बांधणी आहे। मंदिराशेजारील भव्य तलाव परिसराची शोभा वाढवतो। दर मंगळवारी होणाऱ्या महाआरतीसाठी भाविकांची मोठी गर्दी होते। यात्रोत्सवातून परंपरा व श्रद्धेचा संगम अनुभवायला मिळाला। BLOचे काम करणारे शिक्षक दगडूसाहेब शिंदे यांचा अपघात होऊन ते थोडक्यात बचावले आहेत। बुधवारी सकाळी वारळकडे जात असताना वरवटणे ITI समोर त्यांच्या स्कूटीचे टायर अचानक निघाले, त्यामुळे ते रस्त्यावर कोसळले व जखमी झाले। मागून येणाऱ्या डंपर चालकानं वेळीच ब्रेक लावल्यानं मोठा अपघात टळला। शिंदे यांना तातडीनं ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या निवडणूक कामामुळे शिक्षकांवर अतिरिक्त ताण असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे। शिक्षणासोबत प्रशासकीय जबाबदाऱ्या वाढल्यानं त्रास होत असल्याची तक्रार व्यक्त होत आहे। पेण तालुक्यातील पानेड फणसवाडी रस्त्याच्या दुरवस्थेविरोधातील सुरक्षित रस्ता हक्क आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे। उपअभियंता RK चव्हाण यांनी 2 दिवसात काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। सुमारे 9.5 किलोमीटरच्या लांबीच्या या रस्त्यासाठी 13 कोटी निधी मंजूर असून काम अपूर्ण आहे। या रस्त्यावर खड्डे, धूळ आणि अपूर्ण संरचना यामुळे नागरिक त्रस्त होते। आंदोलनस्थळी अधिकारी व पोलिसांनी भेट देत तोडगा काढला, मात्र नागरिकांनी काम तातडीनं पूर्ण करण्याची मागणी कायम ठेवली आहे। उरण तालुक्यात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। उरण शहरासह रांजणपाडा, पागोटे, कोपरोली, दिघोडे, गोठणे, भेंडखळ, करंजा, चिरनेर आदी गावांतील मंदिरांमध्ये पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। हरिपाठ, भजन, कीर्तन, हनुमान चालिसा व प्रवचनांसारख्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। लहानांपासून मोठ्यांपर्यंत भक्तिभावाचे वातावरण होते। भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे यासाठी उत्सव समिती व ग्रामस्थांनी विशेष व्यवस्था केली होती। संपूर्ण तालुक्यात भक्ती उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले। पनवेल शहरात वाहतूक शाखेकडून रिक्षांसाठी विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। अवैध प्रवासी वाहतूक, फिटनेस व इन्शुरन्स नसलेली वाहने, विना लायसन्स चालक आणि नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। या कारवाईमुळे स्टेशन परिसरात रिक्षांची संख्या कमी झाल्यानं प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अतिरिक्त बसची व्यवस्था करण्यात आली आहे। रात्रीच्या वेळेही प्रवाशांना मदत पुरवण्यात येत आहे। याबाबत नागरिकांनी वाहतूक विभागाचे कौतुक केले आहे। कर्जत तालुक्यातील कोतवाल नगर परिसरात 28 मार्च रोजी पहाटे घरफोडी व मंदिरातील दानपेटी फोडून चोरीची घटना घडली। व्यायामशाळेजवळील घराची कडी उघडून चोरट्याने सुमारे 5000 रुपयांचे पाकिट लंपास केले। त्यानंतर आंबामाता मंदिराच्या खिडकीचे ग्रिल वाकवून आत प्रवेश करत दानपेटी फोडून अंदाजे 15 ते 20 हजार रुपये चोरले। या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। पोलिसांनी चोरट्यांचा तपास सुरू केला असून परिसरात गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।